नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढील 24 तासाचा हवामान अंदाज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर यंदाच्या मान्सूनने सर्वसामान्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे का, असं चित्र दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटीच केरळ, कोकण आणि मुंबईत ज्या वेगात पावसाने हजेरी लावली, त्यातून वाटत होतं की यंदा मान्सून आपल्या ताकदीने जोरदार दणका देणार आहे. पण आता चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे. आता वाऱ्याची दिशाही बदलली आणि हवामानही. गेल्या 24 तासात मुंबई उपनगर आणि कोकणात पावसाचा जोर हा थोडा ओसरल्याचं दिसून येत आहे. समुद्र देखील आता शांत आहे. आकाशही काहीसं स्पष्ट दिसत आहे. पण याचा अर्थ असा नाही की राज्यभरात पावसाचा जोर कमी झालाय. तिकडे धाराशिवमध्ये मात्र अंगावर धडकून आला. विशेषित कळंब तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. तर कुठे मुसळधार तर कुठे विजांचा गडगडाट. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार सरी पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागामध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली. सोबतच वाऱ्याचा वेग देखील 40 ते 50 किमी प्रति तासाच्या आसपास देखील राहणार आहे. विदर्भात सध्या आभाळ भरून आला आहे. काही भागात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग देखील 50 ते 60 किमीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे या भागात सतर्कतेची गरज आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली तरी उकाड्याने नागरिकांनी कोंडी केली आहे. दक्षिण भारतात तमिळनाडूच्या निलगिरी भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. तर उत्तर भारतात काश्मीरच्या कुपवाडामध्ये तुफान पाऊस आणि गारपीट झाली. हिमाचलमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी आली.